सर्वांना येशूच्या नावात सलाम. प्रभूला धन्यवाद. एक सुंदर समय देवाने आपल्या सर्वांना दिला की आपण सर्वजण त्याच्या चरणी यावं आणि देवाची आराधना आणि त्याची स्तुती महिमा करावी. आणि मी विश्वास ठेवतो की तो जिवंत परमेश्वर आपल्यामध्ये आहे. आमेन. आणि हे मनुष्याच्या इच्छेने नाही, पण देवाच्या योजनेनुसार परमेश्वराने ह्या सगळ्या गोष्टी घडून आणल्या. आणि म्हणून जर देवाने हे योजलंय तर परमेश्वरच ते सिद्धीच नाही. आमेन. आणि तोच आपल्याशी बोलेल. एका विश्वासाने आपण सर्वजण बसू की आज आणि उद्या परमेश्वर त्याच्या आत्म्याद्वारे आपल्याशी बोलेल. आमेन. तर देवाच्या वचनाकडे आपण जाऊ, डोळे झाकू, एक छोटीशी प्रार्थना करू आणि मग परमेश्वराच्या वचनाला आपण सुरुवात करू. सर्वशक्तिमान जिवंत अनुग्रहकारी थोर दयाळू देवा, परत एकदा तुझ्या पवित्र चरणी मी स्वतःला झुकवतो, कारण तीच माझी जागा आहे. मी प्रार्थना करतो देवा, परत एकदा तू तुझ्या लेकरांशी बोल, आम्हा सर्वांशी बोल दे बापा. आम्ही तुला ऐकू इच्छितो प्रभू, तुझी वाणी ऐकू इच्छितो दे बापा. हो परमेश्वरा, तू बोलतो त्यावेळेस काहीतरी नवीन होतं परमेश्वरा. आणि म्हणून दे बापा, आज तू आमच्याशी बोल की आमच्या हृदयात काही नवीन व्हावं, आमच्या स्वभावात काही नवीन व्हावं, आमच्या विश्वासात काहीतरी नवीन व्हावं, आमच्या जीवनात काहीतरी नवीन व्हावं. यासाठी प्रभू आज तू आमच्याशी बोल. केवळ आवाज माझा असू दे, शब्द तुझे असू दे प्रभू. आणि पवित्र आत्म्याने तू मला चालव, मी घटावं, तू वाढावं, तूच दिसावं आणि तुझीच इच्छा पूर्ण व्हावी असं होते. इथं बसलेल्या प्रत्येकाला, या संपूर्ण जागेला पवित्र आत्मा तू नियंत्रित कर आणि तुझ्या आत्म्याने सर्व काही होऊ दे परमेश्वरा. सर्व गौरव तुला मिळावा, ख्रिस्ता तू उंच केला जावा असं होऊ दे. माझ्या मुखाचा ताबा तू घे. आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आहे, तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निगुण नावाने मागितली. आमेन. आत्मिक जागृती सभा. टायटल काय? आत्मिक जागृती सभा. तुम्हाला माहिती आहे, आपण अनेक आत्मिक जागृती सभा केल्या आहेत. केल्या का नाही? केल्या का नाही? मीच एवढ्या महिन्याभरामध्ये मी 4-5 करून चुकलो. आत्मिक जागृती सभा. आत्मिक जागृती सभा करणं हे वेगळी गोष्ट आहे, पण आत्मिक जागृतीचा अनुभव घेणं ही वेगळी गोष्ट आहे. समजतं मी काय सांगतोय? अनेक लोकांनी अनेक आत्मिक जागृती सभा केल्या, पण किती लोकांनी आत्मिक जागृतीचा अनुभव केलाय? आज परमेश्वराची इच्छा आहे, आत्मिक जागृती सभा होणं गरजेचं आहे, पण त्याही पेक्षा अधिक गरजेचं आहे की आत्मिक जागृतीचा अनुभव आपल्या जीवनामध्ये येणं. हालेलुया. जेव्हा आपण मीटिंगला जातो ना, तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये काय काय असतं मी तुम्हाला सांगतो. की आपण मीटिंगला चाललोय ना, मग आम्ही गीत गाऊ. काय गाऊ? बोला. आम्ही काय गाऊ? गीत गाऊ. आम्ही वचन ऐकू. काय करू? वचन ऐकू. आम्ही प्रार्थना करू. आम्ही, आपल्या मनामध्ये असतं आपण स्वतःला गर्दीमध्ये गृहीत धरून चालतो. आम्ही आराधना केली, आम्ही वचन ऐकलं. तुम्हाला माहिती, हा आम्ही जो शब्द आहे ना, तो तुम्हाला आत्मिक जागृतीचा अनुभव नाही येऊ दे. का? आत्मिक जागृती आम्ही म्हणून नसते. आत्मिक जागृती फक्त माझ्यापुरती मर्यादित असते. हालेलुया. तो माझा व्यक्तिगत अनुभव आहे. जेव्हा परमेश्वर आत्मिक रीतीने काम करतो ना, तो तर गर्दीत काम नाही करत. तुम्हाला माहिती, जेव्हा वचन पेरलं जातं ना, त्याच्यानंतर परमेश्वराच्या आत्मिक कामाला सुरुवात होते. मग जेव्हा तुम्ही एकटे असतात, तेव्हा परमेश्वर आत्मिक जागृतीचं काम तुमच्या आतमध्ये सुरू करतो. हालेलुया. आत्मिक जागृतीचं काम कधीच बाहेर होत नाही. आत्मिक जागृतीच्या कामाची सुरुवात आतून होते. हालेलुया. ही सभा आहे, पण आत्मिक जागृती जर खरंच तुम्हाला अनुभव करायची असेल ना, तर याची सुरुवात आतमधून झाली पाहिजे. बोला, कुठून झाली पाहिजे? आतमधून. प्रभू येशूचे 12 शिष्य होते. येशू ख्रिस्त 3.5 वर्ष त्यांच्या सोबत राहिला. त्यांनी वचनं ऐकली, अनेक सभा त्यांनी केल्या. तुम्ही विचार करा, बायबलमध्ये येशूच्या 12 शिष्यांसारख्या मिटिंगा कोणीच केल्या नाही. कोणीच नाही केल्या. ते 3 टाइम कन्व्हेन्शन करत होते. सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 टाइम कन्व्हेन्शन चालू होते.
गर्दी साधी सुधी नव्हती. बायबल मध्ये म्हटलेलं आहे एके वेळेस येशू ख्रिस्ताने किती लोकांना खाऊ घातलं? 5,000. बोला किती? याचा अर्थ वचन ऐकायला किती लोक होते? खाऊ घातलं याचा अर्थ ते ऐकत पण होते ना. मग किती लोकांची पब्लिक होती? 5,000. विचार करा केवढं मोठं कन्व्हेन्शन. येशू ख्रिस्त ज्या वेळेस प्रचार करायचा ना, हजारोंची पब्लिक होती. रोज अशा आत्मिक जागृती सभा होत होत्या. आणि 12 शिष्य प्रेषित जे होते ना, हे प्रत्येक सभेमध्ये होते. पब्लिक बदलायची. येशू आज गनेसरेतामध्ये असेल, उद्या गालिलामध्ये असेल, नंतर येरुशलेमेमध्ये असेल. येशूचे ठिकाण बदलायचे, लोक बदलायचे, पण प्रेषित तेच होते. हे 12 लोक तेच होते जे प्रत्येक सभा अटेंड करायचे. आमेन. आणि प्रत्येक ठिकाणी परमेश्वराचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन नव्याने ऐकायचे. तुम्हाला माहिती अनेक जागृती सभा, आत्मिक जागृती सभा 12 प्रेषितांनी केल्या. पण तरी सुद्धा एवढ्या मीटिंग केल्यानंतर, एवढं वचन ऐकल्यानंतर, एवढे चमत्कार पाहिल्यानंतर येशूची प्रत्येक सभा वेगळी होती. हालेलुया. हा, एखाद्या सभेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त फक्त वचनाचा प्रचार करायचा, आणि एखादी सभा असायची जिथे अद्भुत चिन्ह चमत्कार व्हायचे. लंगडे चालायचे, आंधळे बघायचे, मेलेले जिवंत व्हायचे. काय अद्भुत असे चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केले. म्हणजे आपण बी तेच आहोत ना. आपण काही फक्त वचनच नाही ऐकत आलो, आपण चमत्कार पण पाहिलेले आहेत. अनेक देवाच्या अभिषिक्त दासांद्वारे झालेले चमत्कार आपण अनेक सभांमधून अनुभव केलेले आहेत. मी तुम्हाला या गोष्टी याच्यासाठी सांगतोय की तुम्हाला कळेल पुढे देवाची इच्छा काय आहे. 12 प्रेषितांनी एवढं सगळं अनुभव केल्यानंतर 3.5 वर्ष रोज 2 ते 3 मिटिंगा केल्यानंतर सुद्धा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मेला त्या वधस्तंभावर आणि परत जिवंत झाला, आणि येशू ख्रिस्ताने जेव्हा त्यांना दर्शन दिलं ना, त्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्यांना काय सांगितलं माहिती तुम्हाला? 3.5 वर्ष येशू सोबत राहिल्यानंतर, एवढ्या आत्मिक जागृती सभा केल्यानंतर येशू ख्रिस्त त्यांच्याशी काय बोलला? मरणातून उठल्यानंतर, पुनरुत्थित झाल्यानंतर. एक वचन वाचू आपण. प्रेषितांची कृत्य अध्याय 1, प्रेषित 1 आणि वचन 4 आणि 5 वाचा. तो व ते म्हणजे कोण कोण? येशू आणि शिष्य. येशू आणि 12 शिष्य एकत्र जमलेले असताना येशूने त्या 12 प्रेषितांना आज्ञा केली की येरुशलेम सोडून बाहेर जाऊ नका. हालेलुया. का बरं? 3.5 वर्ष राहिले ना येशू सोबत. 3.5 वर्ष येशू सोबत राहून त्यांनी सेवा पाहिली, अनुभवली, वचन ऐकले, चमत्कार पाहिले, अद्भुत गोष्टी अनुभवल्या. पण जेव्हा येशू पुनरुत्थित झाला ना, येशूने त्यांना काय सांगितलं माहिती का? येरुशलेम सोडून बाहेर जाऊ नका, अजून सेवेला सुरुवात करू नका. याचं एक कारण होतं. तुम्हाला माहिती, तोपर्यंत त्यांना पवित्र आत्मा भेटलेला नव्हता. येशूचं म्हणणं काय होतं माहिती का? पहिले तुम्ही आतून बदला तर तुम्ही लोकांना बदलाल. हालेलुया. जर तुमच्यातच बदल नाही झालेला आहे ना, तर तुम्ही कोणाला बदलू शकत नाही. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, एकदा एक व्यक्ती ज्याच्या मुलाला दुष्ट आत्मा लागलेला होता, तो दुष्ट आत्मा लागलेल्या मुलाला घेऊन तो पुरुष जो होता तो येशूकडे आला. ऍक्च्युली तो येशूकडे आला, पण बायबल म्हणते येशू तिथं नव्हता. तर येशूच्या शिष्यांकडे तो घेऊन आला आणि येशूच्या शिष्यांना म्हटला, प्रभूजी, शिष्यांना म्हटला की ह्याला तुम्ही काय करा, बरं करा. त्याला विश्वास होता की हे बरं करू शकतात, कारण हे कोणासोबत राहतात. तुम्हाला माहितीये, ख्रिस्ती लोक, विश्वासी लोक, तुमचा विश्वास कमी असेल पण तुमच्यापेक्षा अधिक तुमचा शेजारी विश्वास ठेवतो की तुमच्याद्वारे काम होऊ शकतं. कळतं मी काय सांगतोय? बऱ्याचदा आपले मित्र, आपले शेजारी जे देवाला नाही ओळखत ना, ते आपल्याला प्रार्थना विनंती देतात मोठ्या विश्वासाने. का? कारण त्यांना वाटतं यांचा देव काय आहे. हे कोणाला मानतात? येशूला. हे कोणासोबत चालतात? येशू सोबत. हे कुठे जातात? चर्च. लोकांना विश्वास आहे की यांचा परमेश्वर जिवंत आहे ना, तो काम करेल. पण प्रॉब्लेम हा आहे ना, अजून आपणच जागृत झालेलं नाही आतून. आपल्याला डाऊट असतो की होणार नाही असं.
येशूच्या शिष्यांकडे ज्यावेळेस घेऊन आले ना, त्यावेळेस त्या माणसाला विश्वास होता की हे येशू सोबत राहता, येशू सोबत चालता, यांच्याद्वारे काम होईल. पण बायबल असं म्हणतं, त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला, दुष्ट आत्मा पण निघाला नाही. शेवटी तो येशूची वाट पाहत बसला. आणि येशू आल्यावर त्याने म्हटलं, मी तुमच्या शिष्यांना सांगितलं पण त्यांना तो काढता आला नाही. येशू म्हणतो, अरे विश्वासहीन पिढी, मी कधीपर्यंत तुमचं सहन करू. हालेलुया. तुम्हाला माहिती ब्रियांनो हे का झालं? मीटिंगा खूप केल्या, वचनं खूप ऐकली, येशूचे चमत्कार पण खूप पाहिले, पण अजून आतमध्ये आत्मिक जागृतीचा अनुभव घेतला नाही. आतून अजून स्वतःच्या काम सुरू झालेलं नाही. म्हणून प्रेषितांना प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, मरणातून उठल्यानंतर यरूशलेम सोडून बाहेर जायचं नाही. आता प्रेषित काय करत होते माहिती का? येशू मेलेल्यातून उठल्यानंतर वचन वाचू आपण. योहान कृत शुभवर्तमान 20 अध्याय आणि 19 वचन वाचा. योहान 20 आणि 19. आता हे वचन खूप लक्षपूर्वक आहे का? हा. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी त्याचे जे शिष्य होते ते एका खोलीत बसलेले होते. येशूचे शिष्य कुठे बसलेले होते? खोलीत बसलेले होते. आणि तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असतात. हालेलुया. शिष्य स्वतःला आतमध्ये ठेवून बसलेले आहेत आणि दारं काय करून ठेवलेली आहेत? बंद. नीट लक्ष द्या. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाचं काम झालेलं नाहीये, ज्याची खरंच आत्मिक जागृती झालेली नाही ना, त्याने त्याची दारं बंद करून ठेवलेली आहेत. तो बाहेर निघतच नाही सुवार्ता सांगायला. तुमच्याद्वारे कोणी आशिषित होऊ शकत नाही जर तुम्ही स्वतः आत्मिक रीतीने जागृत नाही झाले. तुम्ही स्वतः तुमची दारं बंद करून ठेवतात. प्रेषितांना जोपर्यंत पवित्र आत्मा भेटला नव्हता ना, भीतीमुळे दारं काय करून ठेवलेली होती? बंद. सुवार्तेची दारं बंद होती. पवित्र आत्मा जर नसेल ना, तर तुम्ही सुवार्तेची दारं बंद करून ठेवतात. आपण सुवार्ता सांगू शकत नाही, पण ज्याला पवित्र आत्मा भेटतो ना, त्याच्यासाठी दारं उघडली जातात. हालेलुया. तो बंद खोलीमध्ये बसू शकत नाही. नीट लक्ष द्या. अनेक विश्वासी लोक आहेत, अनेक ख्रिस्ती लोक आहेत, अनेक असे सेवक आहेत जे येशू ख्रिस्तासाठी आज छळ आणि सताव सहन करतायत. अनेक आपल्या जीवाची पर्वा न करता आज देवाच्या वचनाचा प्रचार करतायत. मला एक सांगा, काय येशू फक्त त्यांच्यासाठी मेला? तुमच्यासाठी नाही मेला? जे आज त्यांच्या बंगल्यामध्ये बसलेले, जे आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी ऐशोआरामाचं जीवन जगतायत, काय येशू तुमच्यासाठी नाही मेला? तुम्हाला माहितीये, जे मरायला तयार आहेत ना, त्यांना ख्रिस्त कळला, आणि जे घरात बसलेले त्यांना अजून कळलेला नाहीये. त्यांनी आपली दारे भीतीमुळे काय करून ठेवलेत? बोला. बंद केलेली आहेत. हे मी नाही म्हणत, हे देवाचं वचन म्हणतं. आत्मिक जागृती ती आहे जेव्हा तुमचे दार उघडले जातात. आत्मिक जागृती ती आहे जेव्हा तुमच्या कड्या, तुमची अडसर तोडून तुम्ही बाहेर निघतात. आत्मिक जागृती ती आहे जेव्हा तुमच्याद्वारे परमेश्वर इतरांना आशीर्वादित करतो. आमेन. आमेन. थोडासा विचार करा, कधी पण थोडासा विचार करा. जे प्रभूचे दास सेवा करतात, तिथं बरेचसे जण बसलेले तिथं प्रभूची सेवा करणारे. काय ख्रिस्त फक्त यांच्यासाठी मेला? बोला. येशूने खिळे फक्त यांच्यासाठी सहन केले नाही. अनेक लोक जीव हातात घेऊन, मुठीत घेऊन आज प्रभूची सेवा करतायत. काय ख्रिस्त फक्त त्यांच्यासाठी मेला? अनेक लोक आज जेलमध्ये आहेत. काय ख्रिस्त फक्त त्यांच्यासाठी मेला? अनेक लोक मार खाण्याची तयारी ठेवतायत. काय ख्रिस्त फक्त त्यांच्यासाठी मेला? अनेक लोक आज टार्गेटेड आहेत शत्रूंच्या. काय ख्रिस्त फक्त त्यांच्यासाठी मेला? अनेक लोक स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीये. काय फक्त ख्रिस्त त्यांच्यासाठी मेला? अनेक ख्रिस्ती लोकांना याच्याबद्दल काही माहिती सुद्धा नाही. ते खुश आहेत, मी आणि माझा परिवार, मी आणि माझं घर, मी आणि माझी नोकरी, मी आणि माझा पैसा, मी आणि माझी संपत्ती, मी आणि माझं जीवन. तुम्हाला मी सांगतो, हे ते लोक आहेत ज्यांनी आपली दारं बंद करून ठेवलेली आहेत. आत्मिक जागृती नाही झाली तुमच्या जीवनामध्ये. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आत्मिक रीतीने काम होतं ना, लक्षात घ्या, तो दारं बंद करून ठेवू शकत नाही. परमेश्वराचं वचन म्हणतं, हे वचन परत एकदा वाचा, जे आता वाचलं आपण, योहान कृत शुभवर्तमान. त्याचे जे शिष्य होते तेथील
दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असतात. आमेन. पवित्र आत्मा नाही भेटलेला ना, म्हणून दारं काय करून ठेवलेली आहेत? बंद करून ठेवलेली आहेत. आज अनेक चर्चेस आहेत ज्यांनी चर्चला कंपाऊंड करून ठेवलेलं आहे. काय करून ठेवलेलं आहे? कंपाऊंड. ते स्वतः पण कंपाऊंडच्या बाहेर निघत नाही, दुसऱ्याला पण घुसू देत नाही. यहुद्यांच्या भीतीमुळे दारं काय करून ठेवलेली आहेत? बंद. हालेलुया. चर्चला कंपाऊंड करू नका आणि तुमच्या हृदयाला पण कंपाऊंड करू नका, म्हणजे तुम्हाला पण बाहेर जाता येईल आणि नवीन लोकांना पण आतमध्ये येता येईल. आमेन. एका विश्वासी व्यक्तीचे दार हे सतत उघडी असली पाहिजे, दुसऱ्यांसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा. केव्हाही मी तयार असलो पाहिजे आणि केव्हाही कोणी आलं पाहिजे. आमेन. हे आहे ख्रिस्ती जीवन. ही आहे आत्मिक जागृती जी प्रत्येकाच्या हृदयामध्ये होणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे, येशू ख्रिस्ताने सांगितलं, खूप कन्व्हेन्शन केले रे तुम्ही 3.5 वर्ष, शिष्यांना सांगितलं तरी यरूशलेम सोडून बाहेर जायचं नाही. का? अजून आत्मिक जागृती झालेली म्हणून ते दार बंद करून बसलेले होते. हालेलुया. अनेक लोक आहेत अजून सुद्धा असेच की ज्यांनी अनेक कन्व्हेन्शन केले, अनेक आत्मिक जागृती सभा केल्या आहेत, पण माहितीये तुम्हाला प्रॉब्लेम काय? त्यांनी फक्त बाहेरून केले आहेत, अजून आतमध्ये आत्मिक जागृतीला सुरुवातच झालेली नाही. जेव्हा ती होईल ना, त्यावेळेस दार उघडले जातील. येशू म्हणतो, पहा मी दाराशी उभा आहे आणि दार, बोला, दार ठोकते. जो कोणी दार उघडेल त्याच्यासोबत मी आत. वाट पाहतोय प्रभू येशू, दार उघडाल तुम्ही, ठोकतोय तो. प्रत्येक आत्मिक जागृती सभेमध्ये तुम्हाला माहिती, आत्मिक जागृती सभा का असतात माहिती का असतात माहिती का? दार ठोकण्यासाठी. बोला, कशासाठी? देवाचा कोणी दास येऊ, तो काय करून जातो? दार ठोकून जातो. तो आपल्या हृदयाच्या दार ठोकून जातो. त्याच्यानंतर देवाची अपेक्षा असते तुम्ही काय करावं? उघडावं. आपण फक्त ऐकतो आवाज की ठोकलाय माझं दार, पण आपण उघडायची तसदी घेत नाही. कारण आपल्याला माहिती, उघडलं बाहेर यहुदी आहेत. भीती वाटते. काय वाटते? भीती वाटते. यहुद्यांच्या भीतीमुळे दार लावलेलं आहे, जगातल्या भीतीमुळे दार लावलेलं आहे ना व्यवस्थित चाललेलं. मग काय गरज आहे? मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आत्मिक जागृती आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने होते ना, त्यावेळेस तुम्हाला माहिती, जेव्हा शिष्य पवित्र आत्म्याने, वाचू आपण प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 1 वचनापासून पुढे. प्रेषित 2. हा, 50वा दिवस. पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आल्यानंतर सर्व प्रेषित एकत्र जमले होते. हा, ज्या घरात ते बसलेले होते ते सर्व घर त्या वाऱ्याने भरले. वेगवेगळ्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या आणि प्रत्येक प्रेषितांवर त्या एक एक अशा बसल्या. आमेन. पवित्र आत्म्याने भरले गेले. हालेलुया. पवित्र आत्म्याने ज्या दिवशी प्रेषित भरले गेले ना, तर त्या दिवशी एक घटना घडली. काय? प्रेषित 2:14 वाचा. प्रेषित 2:14 त्याच अध्यायामध्ये. हा, तेव्हा पेत्र 11 प्रेषितांसोबत उभा राहून सर्व लोकांना मोठ्याने म्हणाला. आमेन. आतापर्यंत दार लावून बसलेले होते, पण जसा पवित्र आत्मा मिळाला, जशी आत्मिक जागृती झाली, बायबल म्हणतं पेत्र उभा राहिला आणि मोठ्याने बोलू लागला. कोणाविषयी? येशूविषयी. कोणाविषयी? येशूविषयी. हालेलुया. ही आहे आत्मिक जागृती. ज्यावेळेस मी जागा होतो ना, मी अनेकांना जागा करतो. आमेन. ज्यावेळेस मी बदलतो ना, त्यावेळेस मी अनेकांना बदलतो. ही आहे आत्मिक जागृती. नीट लक्ष द्या प्रियांनो, ती व्यक्तिगत घटना आहे. आमेन. आत्मिक जागृती काय आहे? व्यक्तिगत घटना, व्यक्तिगत इन्काउंटर आहे परमेश्वरासोबत. व्यक्तिगत रीतीने मी परमेश्वराचा अनुभव घेतो आत्मिक जागृतीमध्ये, गर्दीत नाही. जसं झक्कयाने व्यक्तिगत अनुभव घेतला, गर्दीतून वेगळा झाला. गर्दीत येशूचा अनुभव नाही घेऊ शकत होता झक्कय, म्हणून झक्कय वेगळा झाला आणि उंबराच्या झाडावर जाऊन बसला आणि तिथून व्यक्तिगत रीतीने येशूचा अनुभव घेतला. जोपर्यंत तुम्ही गर्दीतून वेगळा नाही होत आणि येशूला तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये काम नाही करू देत ना, आत्मिक जागृतीचा अनुभव येणार नाही. नेता आपण काय म्हणतो? वचन आमच्यासाठी होतं. नाही, वचन माझ्यासाठी होतं. हालेलुया. वचन कधीच आमच्यासाठी नाही राहत, वचन माझ्यासाठी असतं. परमेश्वर कधी गर्दीशी नाही बोलत, परमेश्वर व्यक्तिगत बोलतो.
परमेश्वर माझ्याशी बोलतो, परमेश्वर तुमच्याशी बोलतो. आमचं म्हटलं का संपला विषय. माझं म्हणायचं काय? देव कोणाशी बोलतो? माझ्याशी. बोला, देव कोणाशी बोलतो? हालेलुया, हालेलुया. तारण व्यक्तिगत आहे. आमेन. उद्धार व्यक्तिगत आहे, अनुभव व्यक्तिगत आहे, आत्मिक जागृती व्यक्तिगत आहे. हा माझा माझा पर्सनल इंटरॅक्शन आहे परमेश्वरासोबत. व्यक्तिगत अनुभव जो परमेश्वरासोबत माझा आहे तो आहे आत्मिक जागृती सभा. आमेन. जो माझ्यामध्ये घडणारा प्रकार आहे, बाहेर नाही, तो आतमध्ये घडतो. प्रेषित जेव्हा आत्म्याने पेटून उठले ना, तर बायबल असं म्हणतं लगेच पेत्र उभा राहिला. एकाच संदेशामध्ये 3000 लोक देवाच्या राज्यात आले. किती? बोला किती? 3000 लोक. ही आहे आत्मिक जागृती. म्हणून येशूने सांगितलं होतं, जोपर्यंत पवित्र आत्मा भेटत नाही यरूशलेम सोडून बाहेर जायचं नाही. फरक नाही पडत तुम्ही किती वर्ष माझ्यासोबत राहिले. येशूला माहिती होतं 3.5 वर्ष तुम्ही अनेक मिटिंगा केल्यात माझ्या, पण तरी तुम्ही काही नाही करू शकत जोपर्यंत व्यक्तिगत तुम्ही अनुभव नाही घेणार, जोपर्यंत व्यक्तिगत पवित्र आत्म्याने नाही भरणार, तुम्ही काही नाही करू शकत. म्हणून येशूने सांगितलं यरूशलेम सोडून बाहेर जाऊ नका. पण जसा पवित्र आत्मा मिळाला आणि आत्मिक जागृती झाली, तुम्हाला माहिती त्यांना सांगावं नाही लागलं. सांगावं नाही लागलं आता कुठे जायचं. जसं आत्मा घेऊन चालेल ते चालत होते. हालेलुया, हालेलुया. ही आहे आत्मिक जागृती. ज्यावेळेस माझ्या जीवनामध्ये देव काम करतो ना, तेव्हा मी अशा पद्धतीने परमेश्वर मला बदलतो की माझ्याद्वारे अनेकांना आशीर्वादित करेल. हालेलुया. समजते? बायबल असं म्हणतं, योहान बाप्तिस्मा करणारा होता, त्याच्याकडे लोक बाप्तिस्मा करायला यायचे, डुबकी मारायला यायचे, रांगेत उभे होते. आणि योहान त्यांना काय म्हणायचं? अरे सापाच्या पिलांना, तुम्हाला भावी संकटाविषयी कोणी सांगितलं? पश्चातापास योग्य फळ द्याल तर काय घ्या? बाप्तिस्मा. कशा? काय? पश्चातापास योग्य फळ. बोला, फळ द्याल. फळ हे प्रत्येकाकडून अपेक्षित आहे. जे जे झाड फळ देणार नाही ते काय करण्यात येईल? तोडून टाकण्यात येईल. बोला, काय करण्यात येईल? फळाची अपेक्षा प्रत्येकाकडून केलेली आहे. हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आतून काहीतरी होणार आहे. आमेन. मला प्रत्येकाला फळ द्यायचंय, देव अपेक्षा करतोय आपल्याकडून. प्रियांनो, ही आत्मिक जागृती सभा तेव्हा साध्य होईल ज्यावेळेस माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये आत्मिक रीतीने काम होईल. आमेन. माझ्या आतमध्ये कामाला सुरुवात होईल. स्टेजवर काय होतंय, पब्लिक मध्ये काय होतंय हे महत्वाचं नाही, माझ्यात काय होतंय हे महत्वाचं आहे. माझ्यामध्ये अंतकरणात काय होतंय ना, माझ्या हृदयात कोण बोलतंय, मला कोण स्पर्श करतंय, मला काय टोचतंय, परमेश्वर माझ्याशी काय बोलतोय, परमेश्वर माझ्याकडून काय अपेक्षा करतोय. जेव्हा तुम्ही असं ऐकाल त्यावेळेस परमेश्वर तुमच्या जीवनात काम करेल. आमेन. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, मी वचनाला अजून सुरुवात नाही केली. मी फक्त ह्या आत्मिक जागृती सभेबद्दल बोलतोय की देवाची इच्छा काय आहे. मी जास्त वेळ नाही घेणार, दिलेल्या समयातच मी पूर्ण करेल. पण देवाची अपेक्षा आहे आत्मिक जागृती सभेमध्ये नाही, आपल्या आत्मिक जीवनामध्ये काम होणं गरजेचं आहे. हालेलुया. ते माझ्या आतमध्ये झालं पाहिजे. तो माझा व्यक्तिगत अनुभव आहे परमेश्वरासोबत. आज एक वचन आपण बघणार आहोत. देवाची इच्छा आहे की परमेश्वर आपल्याला काहीतरी शिकवू इच्छितो ह्या दिवसामध्ये. एक वचन आपण बघू, जे वचनातून आपण आज आणि उद्या बघणार आहोत. ते वचन आपण आता काढू. इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय काढा. इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 16 आणि 17 वाचणार आहोत आपण. खूप लक्षपूर्वक ऐका वचनाकडे. हा, लक्ष द्या. वचन असं म्हणतं, पौल म्हणतो, मीही तुमच्यासाठी आभार मानण्यामध्ये खंड पडू देत नसतो. लक्ष द्या. पौल म्हणतो, मी स्वतःच्या आपल्या प्रार्थनांमध्ये, इफिसकरास मंडळीला तो लिहित असताना म्हणतो, मी माझ्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करत असताना हे मागतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीचा ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. हालेलुया. थांबा एक मिनिट, पहिले हे देऊ द्या, नाही तर डिस्टर्ब होईल. मग या वचनाकडे जाऊ.
आता नीट लक्ष देऊ आपण. इफिस 1:16 आणि 17 परत एकदा वाचू आपण. आता मी तुमच्यासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो. पौल म्हणतो इफिसकरास मंडळीला, मी तुमच्यासाठी आभार मानण्यास देवाकडे खंड पडू देत नसतो. मी आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून असे सांगतो की मी माझ्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून असे सांगतो की. बघा नीट लक्ष द्या. जेव्हा पौल एका मंडळीसाठी प्रार्थना करतोय, जेव्हा पौल कोणासाठी तरी प्रार्थना करतोय ना, तर प्रार्थना करताना तो काय आठवण करतो माहिती तुम्हाला? बऱ्याचदा आपण मिटिंगांमध्ये जातो, चिठ्ठ्या देतो. काय देतो? चिठ्ठ्या. आपली काय इच्छा असते? याच्यासाठी काय करावी? प्रार्थना. बोला काय करावी? मला अनेक लोक फोन करतात प्रार्थनेसाठी, पण मला प्रार्थना काय असते? आमच्या घरात अशी परिस्थिती, प्रार्थना करा. मी आजारी आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा. असं झालेलं आहे, त्याच्यासाठी प्रार्थना करा. ह्या सगळ्या विनंत्या असतात. तुम्हाला माहिती पौल एका मंडळीसाठी प्रार्थना करतो, इफिस मंडळीसाठी. पण तो काय आठवतो माहिती त्या मंडळी बाबतीमध्ये? तो म्हणतो मी माझ्या प्रार्थनांमध्ये नेहमी तुमच्यासाठी विनंती करतो. कशासाठी? वाचा. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता, आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता, याने तुम्हाला, त्या देवाने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा, आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. हालेलुया. तो देवाकडे काय मागतो माहिती का? देवा मंडळीच्या प्रत्येक लोकांनी तुला ओळखावं, हा आत्मा त्यांना दे. आमेन. यांनी तुला ओळखून घ्यावं, बस एवढा आत्मा त्यांना दे, एवढी समज त्यांना दे, एवढं ज्ञान त्यांना दे. आमेन. आरोग्य दे नाही मागत, जगिक आशीर्वाद दे नाही मागत, जगातल्या कोणत्याच गोष्टी पौल नाही मागत. तो म्हणतो यांना देव कळावं, देवाची ओळख व्हावी, एवढा आत्मा तू त्यांना दे. हालेलुया. ज्याला देव कळला ना प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो त्याला काही शिकवण्याची गरज नाहीये. पण ज्यांना नाही देव कळत ना, त्यांना वारंवार शिकवावं लागतं. मोशे का पाप करत नव्हता माहिती तुम्हाला? मोशे का पाप करत नव्हता? कारण त्याला काय कळला होता? देव. इस्रायल लोक लाल समुद्रातून गेले पार. इस्रायल लोक रोज मान्ना खायचे, इस्रायल लोक खडकातलं पाणी प्यायचे, इस्रायल लोक रोज चमत्कार अनुभव करायचे. 40 वर्ष रानात फिरले, कपडे फाटले नाही, रोज चमत्कार होता. मान्ना कुठून पडायचा? स्वर्गातून. मटण खावंसं वाटलं तर देवाने काय दिले? लावे पक्षी. चमत्कारच चमत्कार चालले होते इस्रायल लोकांसाठी. पण तुम्हाला माहिती, तरी सुद्धा इस्रायल लोक देवाला ओळखू शकले नाही. ते पापच करायचे, ते कुरकुरच करायचे. आणि बायबल म्हणतं रानामध्येच त्यांचा काय झाला? नाश. त्या 40 वर्षामध्ये इस्रायल लोकांचा नाश झाला. याचं एकच कारण होतं, ते देवाला ओळखू नाही शकले. परमेश्वर म्हणतो तुम्ही माझे मार्ग जाणले नाही, तुम्ही मला ओळखलं नाही. आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, जर नाश होईल ना कोणाचा, तर तेव्हाच होऊ शकतो जेव्हा देव नाही कळणार. देव कळणं गरजेचं आहे, देवाची ओळख होणं गरजेचं आहे. परमेश्वर काय आहे ना हे मला कळणं गरजेचं आहे. पौल कळकळीने मागतोय, हे देवा या मंडळीला आहे ना, या तुझ्या लोकांना आहे ना, तो आत्मा दे की त्यांना तुझी ओळख व्हावी. ते ज्ञान, ते प्रगटीकरण, ते प्रकाशन त्यांना दे की तू कोण आहे. एकदा ते तुला ओळखतील ना, मला काही शिकवायची गरज नाही. एकदा त्यांनी तुला जाणलं ना, मला आता त्यांना काही सांगायची गरज नाही. तो आत्मा तू त्यांना दे. हालेलुया. आज विश्वासी लोकांना त्या आत्म्याची गरज आहे, तो प्रगटीकरणाचा आत्मा, तो आत्मा ज्याच्याने तुम्हाला देवाची खरी ओळख होईल की परमेश्वर कोण आहे, परमेश्वर काय आहे. किती लोक परमेश्वराला ओळखतात? किती लोकांना माहितीये परमेश्वर कोण आहे? बायबल सुंदर म्हणतं, योहान कृषी वर्तमान 1 अध्याय वाचा. योहान 1 आणि 18 वाचा बरं. योहान 1 आणि 18. लक्ष द्या. देवाला कोणी कधीच पाहिले नाही. काय म्हणतं देवाचं वचन? देवाला कोणी कधीच पाहिले. सगळा गोंधळ इथंच आहे. प्रॉब्लेम म्हणून आहे का? कारण देवाला कोणी कधीच पाहिले नाही. हालेलुया. चंद्र आहे का आज? नाहीये ना. आपल्या महाराष्ट्रामध्ये चंद्राला काय म्हणतात माहिती तुम्हाला? चांदो. काय म्हणतो? चांदू मामा. काय? बोला बोला. काय? हा,
त्या चंद्राला सुद्धा आपले लोक काय म्हणतात? मामा. हे आताचा नाही हा विषय, हा अनेक वर्षांपूर्वीचा आहे. समजते तुम्हाला? जेव्हा चंद्रावर कोणीच गेलं नव्हतं ना, तेव्हापासून आपले लोक काय म्हणतात त्याला? मामा. कारण लोकांचं म्हणणं काय असेल, मला असं वाटतं की चंद्र इथून कसा दिसतो? घाण का सुंदर? इतका सुंदर जर असेल तर त्याची पोरगी किती सुंदर असेल? मामा जर एवढा सुंदर आहे तर मामाची पोरगी बघा. नीट लक्ष द्या. मनुष्य चंद्राला पाहतो आणि म्हणतो चांदो. काका का नाही म्हणत? आजोबा का नाही म्हणत? नाही, मामा. तरुण मुलं फार चॅप्टर असतात, बरोबर नातं लावतात. मामा कोणाला म्हणायचं आणि काका कोणाला म्हणायचं यांच्याकडून शिकायचं. हा, ते उगाचच कोणाला मामा म्हणणार, त्याच्या मागे काहीतरी स्वार्थ असतो. हालेलुया. काका म्हटलं का नातं बदलतं आणि मामा म्हटलं तरी बदलतं. मनुष्य जो आहे ना, तो चंद्राला काय म्हणतो? मामा. हे आपल्या भारतातच होऊ शकतं. हालेलुया. त्याला मामा म्हणायचे. याचं कारण आहे तुम्हाला मी सांगतो, अज्ञान. बोला काय? अज्ञान. तुम्हाला माहितीये, चंद्र जेव्हा मनुष्य खालून बघायचा ना, तर त्याला कळत नव्हतं हा इतका सुंदर दिसतो, असा आहे तसा, नेमका आहे का ही भानगड? लोकांना कळत नव्हतं चंद्राबद्दल खूप. फक्त तर्क आणि वितर्क होते. काय होते? तर्क आणि वितर्क. तुम्हाला माहितीये चंद्राबद्दलची खरी माहिती केव्हा भेटली? केव्हा भेटली? जेव्हा पहिला व्यक्ती कुठे गेला? कुठे गेला? त्याचं नाव काय होतं? नील आर्मस्ट्रॉंग नावाचा व्यक्ती, ज्यांनी पहिलं पाऊल कुठे ठेवलं? चंद्रावर. आणि तुम्हाला माहिती, तो जेव्हा चंद्रावर गेला, तिथं फिरला, तिथले काय घेतले? फोटो घेतले. आणि जेव्हा तो तिथून परत आला ना, तेव्हा त्याने लोकांना सांगितलं चंद्र कसा आहे. हालेलुया. समजते? तेव्हा त्याने सांगितलं चंद्र कसा आहे. बायबल म्हणतं देवाला कोणी कधीच पाहिले नाही. प्रॉब्लेम तोच आहे. जसं चंद्राला जोपर्यंत पाहिलेलं नव्हतं ना, कोणी काका म्हणतं, कोणी मामा म्हणतं, नेमकं आहे काय काही भानगड माहिती नाहीये. जो जे म्हणेल ते. आज प्रॉब्लेम तोच आहे मनुष्याचा. देवाला कोणी कधीच पाहिले नाही असं बायबल म्हणतं. मग देवाला पाहिलं नाही ना, म्हणून देवाला ओळखता सुद्धा येत नाही. मनुष्य देवाला ओळखू शकत नाही. नीट लक्ष द्या. एकदा एक मनुष्य होता, तो देवाला शोधत होता. कोणाला शोधत होता? लक्ष द्या. देवाला शोधत होता आणि त्याने घरामध्ये प्रार्थना केली, देवा आज मी तुला शोधूनच राहील. तू आज मला सापडलाच पाहिजे. आज मी तुला शोधूनच राहील. आणि तो बाहेर निघाला. दुपारची वेळ होती. तो म्हटला की देव नेमका काय आहे? जेव्हा तो बाहेर निघाला, उन्हाळ्याचे दिवस होते, कडक ऊन पडलेलं होतं, सूर्य तापलेला होता. जेव्हा त्याने वर आकाशाकडे दृष्टी केली तर त्याने कोणाला पाहिलं? सूर्याला. बोला, कोणाला पाहिलं? सूर्याकडे पाहत असताना त्याचे डोळे जे होते ना, ते बंद व्हायला लागले. एवढा तेजस्वी, एवढा प्रखर त्याला सूर्य दिसला. त्याच्या मनात विचार आला, एवढा तेजस्वी, एवढा प्रखर, जो सगळ्या पृथ्वीला प्रकाश देतोय, याच्यासारखा कोणी? सूर्य, आजपासून तू माझा काय? देव. हे सूर्य, आजपासून तू माझा काय? देव. यांनी मानला. सूर्याला काय मानला? देव. अजून थोडा पुढे फिरत गेला, तेवढ्यात एक ढग आला. काय आला? ढग. एक काळा ढग आला आणि त्या काळ्या ढगाने सूर्याला झाकून दिलं. कोणी झाकलं? ढगाने. जसं त्या ढगाने सूर्याला झाकलं, सूर्याचा प्रकाश कमी झाला आणि तो ढग त्याने सूर्याला पूर्णपणे झाकून दिलं. जेव्हा ह्या व्यक्तीने पाहिलं की एवढ्या महाकाय सूर्याला कोणी झाकलं? ढगाने. याचा अर्थ सूर्यापेक्षा पण बलवान कोण आहे? ढग. तर हे ढगा, आजपासून तू माझा काय आहे? नीट लक्ष द्या. हालेलुया. घरातून निघाला तेव्हा सूर्यदेव होता, पण सूर्याला जेव्हा ढगाने झाकलं त्यावेळेस आता कोण देव झाला? ढग देव झाला. परत थोड्या वेळ तो बाहेर होता. मोठ्याने हवा सुटली, वारा सुटला. काय सुटला? खूप वारा सुटला. आणि जसा वारा सुटला तर तो ढग जो होता ना, वाऱ्याने तो ढग दुसरीकडे लोटून दिला. हालेलुया. समजतंय तुम्हाला? याने विचार केला, ज्या ढगाने सूर्याला झाकलं त्या ढगाला कोणी सरकून दिलं? वाऱ्याने. कोणी सरकून दिलं?
वारा आजपासून तू माझा काय आहे? देव आहे. हालेलुया. कळतंय का? हवा खूप चालू होती, तो म्हटला की वाऱ्यासारखं शक्तिमान कोणीच नाही, आजपासून तू माझा देव आहे. जसं तो पुढे गेला त्याला एक डोंगर दिसला, एक मोठा पहाड दिसला. आणि जेव्हा त्याने नीट विचार केला तर त्याला असं कळून आलं की एवढ्या वाऱ्याला जर कोणी अडवत असेल तर तो कोण आहे? पहाड. कोण आहे? तो पहाड, तो डोंगर. त्याने विचार केला की जो ढगाला ढकलून टाकतो तो वारा, त्या वाऱ्याला कोण अडवतोय? डोंगर. हे डोंगरा आजपासून तू माझा कोण आहे? देव. हालेलुया. तू माझा देव आहे. डोंगराजवळ गेला त्याची आराधना करण्यासाठी. त्या डोंगराजवळ गेला, गुडघे टेकले आणि त्या डोंगराला म्हटलं, हे डोंगरा आजपासून तू माझा देव आहे. जेव्हा त्या डोंगराच्या पायथ्याशी गेला आणि गुडघे टेकून त्याची आराधना करत होता, त्याचं लक्ष गेलं, एक उंदीर त्या डोंगराला पोखरत होता. एक उंदीर त्या डोंगराला काय करत होता? पोखरत होता. त्याने विचार केला, जो डोंगर एवढ्या मोठ्या वाऱ्याला त्या ठिकाणी थांबवून देतो, अडवून देतो, त्या डोंगराला कोण पोखरतोय? कोण पोखरतोय? हे उंदरा आजपासून तू माझा कोण आहे? कारण तू जर डोंगराला पोखरू शकतो, तू त्याच्यापेक्षा बलवान आहे. आजपासून तू माझा देव आहे. हालेलुया. तेवढ्यात एक मांजर आली. कोण आली? मांजर आली. आणि ती मांजर कोणाच्या मागे सुटली? उंदराच्या. आणि तिने त्या उंदराला पकडलं. जो उंदीर डोंगराला पोखरतो त्याला कोण मारते? आजपासून माझा काय आहे? मांजर आजपासून माझा काय आहे? तेवढ्यात कुत्रं आलं आणि ते कोणाच्या मागे सुटलं? मांजरीच्या मागे. जो डोंगराला पोखरतो तो उंदीर, त्याला खाणारी मांजर, आणि ती कोणाला घाबरते? कुत्र्याला. कोणाला घाबरते? हे कुत्र्या, तू आजपासून माझा काय? देव. आणि मग त्या कुत्र्याला एका माणसाने दगड मारला आणि ते कोणाला पाहून पळालं? माणसाला. समजतंय तुम्हाला? मनुष्याला देव का नाही कळला? त्याला जो मोठा वाटला तो त्याचा देव झाला, त्याला जो बलशाली वाटला तो त्याचा देव झाला. याचं कारण आहे, आपल्याला का एक देव नाही सापडला? कारण देवाला कोणी कधी पाहिलं नाही. देवाला पाहिलं असतं ना तर विषय संपला असता, मग मला कळून गेलं असतं देव कोण आहे. पण माणसाचा गोंधळ जो जगात चाललेला आहे ना, तो याच्यासाठी चाललेला आहे, कारण देवाला कोणी कधीच पाहिलं नाही. कोणीच गॅरंटेड नाही सांगत की देव असा आहे. जगात कोणी नाही सांगत की देव हाच आहे असं. म्हणून मनुष्याकडे तुम्ही विचारा, तो एकाचं नाव नाही सांगणार. एक प्रयोग करू आपण. प्रयोग. डोळे बंद करा सगळ्यांनी, थोड्या वेळ झोपू नका फक्त. हा, मी जे शब्द सांगेल ना ते मनामध्ये आठवायचे. हा, वाघ आला का डोक्यात? दिसतोय का? हा का नाही? ओके. लाल रंगाचा गुलाब दिसला? अरे बोला. माकड दिसलं? घोडा दिसला? घोडा 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 दिसला का? कोंबडी दिसला? सूर्य दिसला? अरे बोला, सूर्य दिसला का? मनामध्ये दिसतोय ना? ओके. विमान ओके. म्हैस, गाय दिसली? बैल, देव दिसला? देव दिसला का? मी घोडा बोललो तो घोडा मनात दिसला. मी गुलाबाचं फुल बोललो तर फुल तुम्हाला मनात दिसलं. डोळे उघडा आता. मी ज्या वस्तूंची नावं घेतली त्या वस्तू तुम्हाला ह्यासाठी दिसल्या कारण त्या तुम्ही पाहिलेल्या आहेत. पण जेव्हा देव बोललो तर काहीच दिसलं नाही. देव बोललो तर काहीच नाही दिसलं. मुळात प्रॉब्लेम हाच आहे मनुष्याचा. तुम्हाला माहितीये, बायबल म्हणतं देवाला कोणी कधीच पाहिलं नाही. म्हणून पौल म्हणतो की हे देवा, इफिस मंडळीसाठी तो मागतो, यांना तुझ्या ओळखीच्या ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा दे, की हे तुला ओळखतील. जगामध्ये देवाला कोणी कधीच पाहिले नाही. पण तुम्हाला माहितीये हेच वचन पुढे काय सांगतं, वाचा. योहान 1, जे आपण वाचलं ते. जो एकुलता एक परत नाही रे, परत पूर्ण वाचा. देवाला कोणी कधीच पाहिले नाही. देवाला कोणी कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला, पण जो एकुलता एक जन्मलेला पुत्र देव पित्याच्या उराशी, येशू ख्रिस्त जो त्याचा पुत्र, जो देव पित्याच्या उराशी असतो, त्याने त्याला प्रकट केले, त्यानेच त्याला प्रकट केलेले आहे. आमेन.
जसं चंद्रावर जो व्यक्ती गेला ना त्याने खऱ्या अर्थाने सांगितलं की चंद्र काय आहे, तसं देवाकडून जो आला ना त्याने सांगितलं की देव कोण आहे. हालेलुया. देवाची खरी ओळख तुम्हाला तोच देऊ शकतो जो देवाकडून आलेला आहे. आमेन. आणि देवाकडून आलेला एकच आहे, तो कोण आहे? बोला, देवाकडून आलेला एकच आहे, तो कोण आहे? येशू. हालेलुया. येशूला ज्याने ओळखलं त्याने कोणाला ओळखलं? देवाला ओळखलं. कारण बायबल असं म्हणतं देवाला कोणी कधीच पाहिले नाही, पण जो देव पित्याच्या उराशी असतो ना त्याने त्याला काय केलंय? प्रगट केलंय. बोला, त्याने त्याला काय केलंय? प्रगट केलंय. नील आर्मस्ट्रॉंग नावाचा व्यक्ती जेव्हा चंद्रावर जाऊन आला ना, सगळे लोक त्याला विचारायचे चंद्र कसा आहे, चंद्र कसा आहे, कारण तू पाहून आलेला आहे. तुम्हाला माहिती, येशूला विचारा की देव कसा आहे, कारण तो पाहून आलेला आहे. आमेन. जेव्हा येशू ह्या जगामध्ये होता ना, तो स्वतःचे चमत्कार दाखवायला नाही आला, तो देवाला प्रगट करण्यासाठी आला होता. देव असा आहे. आमेन. जेव्हा तो कोणावर प्रेम करायचा ना, स्वतःचं प्रेम नाही दाखवत होता, तो देवाचं प्रेम दाखवायला आला की देव अशा रीतीने प्रेम करतो. आमेन. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने एका आंधळ्या व्यक्तीला डोळे दिले. कसे दिले? जमिनीवर काय केलं? थुंकलं. बोला, काय केलं? खाली बसला आणि त्या मातीची काय केली? चिखल केला. आणि तो चिखल कुठं लावला? कुठं लावला? काय दाखवलं येशू ख्रिस्ताने? जसं एदेन बागेमध्ये आदामाला परमेश्वराने मातीने घडवलं ना, बघ त्याच रीतीने मी याचे डोळे नवीन बनवले. हालेलुया. प्रगट करत होता देवाला की हा आहे तो देव. आमेन. हालेलुया. त्या येशू ख्रिस्ताला ज्याने ओळखलं त्याने देवाला ओळखलं. आमेन. समजते मी काय सांगतोय? हालेलुया. देवाची इच्छा आहे प्रियांनो, त्या येशूला ओळखा. ज्या वेळेस तुम्ही येशूला ओळखाल ना, बस ती ओळखच पुरेशी आहे तुम्हाला देवापर्यंत नेण्यासाठी. येशू ख्रिस्त म्हणतो, वचन वाचू आपण, योहान कृष्णवर्तमान 14 आणि 6. आपल्याला सर्वांना परिचित वचन आहे, वाचू आपण पटकन. येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. येशूने म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याकडे आल्या वाचून पित्याकडे कोणाला येता येत नाही. हालेलुया. अजून एक वचन वाचू, योहान 14, 8 आणि 9. फिलिप त्याला म्हणाला, प्रभूजी आम्हाला पिता दाखवा. येशूला तो म्हटला, प्रभू आम्हाला पिता दाखवा, म्हणजे आम्हाला पुरे आहे. म्हणजे आम्हाला पुरेसा आहे. येशूने त्याला म्हटले, येशूने फिलिपाला म्हटले, फिलिपा, मी इतका काळ तुमच्याजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस. तू मला ओळखत नाहीस का? ज्याने मला पाहिले आहे, ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे, त्याने देवाला पाहिले आहे. आमेन. येशू म्हणतो, ज्याने मला पाहिले ना त्याने कोणाला पाहिले? देवाला. आता मला एक सांगा, येशूला कोणी पाहिले? येशूला आपण कधी पाहिलंय? ज्यांनी येशूला पाहिलं ना त्यांनी कोणाला पाहिलं? देवाला. देवाला कोणी नाही पाहू शकत, पण येशूला पाहू शकतो. आमेन. नीट लक्ष द्या. देवाला कोणी कधी पाहिलं नाही. मोशे पण नाही पाहू शकला. एवढा नीतिमान जगणारा, धार्मिक जगणारा, देवाला आवडणारा, देवाशी गप्पा करणारा मोशे, तो सुद्धा देवाचा चेहरा पाहू शकला नाही. पण तुम्हाला माहिती, मोशेला सुद्धा येशू दिसला. हालेलुया. रूपांतराच्या पहाडावर कोण भेटायला आला येशूला? मोशे आणि एलिया. आमेन. मोशे आणि एलिया. का? कारण परमेश्वराने त्याची इच्छा पूर्ण केली की तुला मी नाही दाखवलं ना माझा चेहरा, जा आणि माझा चेहरा पाहून ये आता. हालेलुया. मोशे, जेव्हा तू जिवंत होता ना, तू माझ्याकडे प्रार्थना केली होती की मला तुला बघायचं आहे, पण परमेश्वर त्याला बोलला की मला मनुष्य बघू शकत नाही, जो मला बघेल तो मरेल. तुम्हाला माहितीये, हे मोशे मेल्यानंतर, स्वर्गात गेल्यानंतर, जेव्हा येशू ख्रिस्त देवाचा पुत्र ह्या जगात आला ना, त्या देवाला प्रगट करण्यासाठी देवाने त्या मोशेला परत पाठवलं, जा आता बघ माझा चेहरा. कोणाचं तोंड पाहिलं तिने? कोणाचा चेहरा पाहिला तिने? तुला बघायचा होता ना माझा चेहरा, बघ येशू तुम्हीच आहे. आमेन. हालेलुया. समजते मी काय सांगतोय? ज्याला येशू दिसला, ज्याला येशू समजला, ज्याला येशू कळला, त्याला देव कळला. आमेन. आणि पौल हीच प्रार्थना करतो, हे देवा, यांना तुझ्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा दे. आमेन. हे तुला ओळखतील अशा रीतीने त्यांचं मन तू उघड, कारण ज्यांनी येशूला पाहिलं त्यांनी देवाला पाहिलेलं आहे. हालेलुया.
समजतंय का मी काय सांगतोय ते? एक वचन वाचू, कलसे रसपत्र 2 अध्याय, कलसे रसपत्र 2 अध्याय वचन 9 वाचा. कलसे 2. कारण ख्रिस्ताच्या ठाईस देवपणाची, बायबल असं म्हणतं, कारण जगामध्ये ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. आमेन. जर देवाला बघायचं असेल ना तर कोणात बघायचं माहिती तुम्हाला? ख्रिस्तामध्ये. मला कोणाला बघायचं? येशूला बघा. तुम्हाला कोण दिसेल? मला कोण दिसेल? देव. हालेलुया. समजते? कारण बायबल असं म्हणतं, ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची पूर्णता त्याच्यामध्ये मूर्तिमान वसते. आमेन. हालेलुया. जो देवापासून आला त्याने देवाला दाखवलं. आमेन. आता येशू कुठे गेलाय? स्वर्गात. बोला, येशू कुठे गेलाय? मग आता मला एक सांगा, परत एकदा माझ्याकडे नीट बघा. देवाला कोणी पाहिलं नव्हतं म्हणून कोण आला देवापासून? येशू. दाखवायला की देव कसा आहे. आमेन. देवाची ओळख दाखवण्यासाठी येशू आला. आता येशूची ओळख दाखवण्यासाठी कोण आला? आता येशूची ओळख पाहिजे आपल्याला. देवाला तर असं पण आपण बघू शकत नाही, पण आता कोणाला बघायचं आपल्याला? येशूला. येशूला जाऊन किती वर्ष झाले? 2024 वर्ष निघून गेले. एवढे वर्ष झाले. येशू तर गेलाय स्वर्गामध्ये आणि तो परत येणार आहे, पण मला येशूला बघायचं आहे. मग आता येशूकडून कोण आलेला आहे जो मला येशू दाखवेल? कोण? पवित्र आत्मा. हालेलुया. जसं देवाला प्रगट करण्यासाठी येशू स्वतः आला होता ना, आणि मग त्याने शिष्याला दाखवलं, बघ फिलिपा, ज्याने मला बघितलं त्याने कोणाला बघितलं? देवाला बघितलं. आता येशूकडून कोण आलेला आहे? पवित्र आत्मा. आता जो पवित्र आत्म्याचा अनुभव घेतो ना त्याला कोण दिसतो? येशू. मला कोण दिसतो? हालेलुया. एक वचन वाचू, योहान कृष्णवर्तमान 15वा अध्याय, योहान 15 आणि वचन 26. योहान 15 वचन 26. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील, तरी ज्याला पिता माझ्या नावाने, कोणाच्या नावाने? येशूच्या. माझ्या नावाने पाठवील, तो कैवारी म्हणजे, तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा, पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल. तुम्हाला सर्व काही शिकवेल. आमेन. माझ्या नावाने पाठवेल. जेव्हा पवित्र आत्मा येतो ना, तो दुसऱ्याबद्दल नाही शिकवत. तो कोणाबद्दल शिकवतो? येशू बद्दल. बोला, कोणाबद्दल शिकवतो? हालेलुया. जसं येशू आला आणि शिष्यांना दाखवलं देव असा आहे, तसं पवित्र आत्मा आला आणि तो दाखवतो, बघा येशू असा आहे. हालेलुया. आज येशू आपल्यामध्ये नाहीये, पण कोण आपल्यामध्ये आहे? पवित्र आत्मा. बोला, कोण आपल्यामध्ये आहे? जेव्हा पवित्र आत्म्याचा तुम्ही स्वीकार करतात ना, आत्मिक जागृती झाली समजा. आमेन. तुम्ही येशूला ओळखलं समजा. येशू तुम्हाला दिसला, येशू तुम्हाला प्रगट झाला, येशूला तुम्ही बघितलं, येशूचा तुम्ही अनुभव घेतला. आमेन. पण कोण भेटला पाहिजे? पवित्र आत्मा. आमेन. पवित्र आत्मा फक्त ह्या गोष्टीसाठी दिला गेला की तुम्हाला येशूची ओळख व्हावी. हालेलुया. काय व्हावी? येशूची ओळख व्हावी. ह्यासाठी पवित्र आत्मा आलेला आहे. आपल्याला हलवण्यासाठी, थरथर कापवण्यासाठी नाही आला पवित्र आत्मा. नाही, तो फक्त येशूची ओळख देण्यासाठी आला की येशू कोण आहे. आमेन. मला येशू कळावा, त्याचं प्रेम कळावं, त्याची दया कळावी, त्याची वचनं कळावी, त्याचे शिक्षण कळावं, त्याची वचनं मला कळावी, त्या सगळ्या गोष्टी मला ओळखता याव्या म्हणून पवित्र आत्मा दिला गेला आहे. आमेन. त्याची ओळख देण्यासाठी. आज अनेक लोक आत्मिक जागृती सभेत येतात, पण तरी आत्मिक जागृती त्यांच्या स्वतःच्या जीवनात होत नाही. याचं एकच कारण आहे की अजून सुद्धा पवित्र आत्म्याला तुम्ही स्वीकारलं म्हणून तुम्ही दार बंद करून बसलेले आहात. म्हणून आपण आपली दारं उघडत नाही, म्हणून सुवार्तेची द्वारं बंद झालेली आहेत, म्हणून नवीन लोकांपर्यंत देवाची सुवार्ता जात नाही. याच्या मागचं एक मूळ कारण हे आहे की विश्वासी लोकांनी दारं बंद केलेली भीतीमुळे. पवित्र आत्मा भेटला ना दारं उघडली जातील. पवित्र आत्मा भेटला ना ख्रिस्त प्रगट होईल. पवित्र आत्मा भेटला जगाला ख्रिस्त दिसायला लागेल. आमेन. जगाला ख्रिस्त, तुम्हाला ख्रिस्ताची ओळख होईल आणि त्यानंतर जगाला ख्रिस्ताची ओळख होईल. आमेन. तो पवित्र आत्मा येईल आणि तो येशूविषयी तुम्हाला शिकवेल. आमेन. हालेलुया. आणि हेच पाऊल मागतो, हे देवा, यांना तुझ्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा दे. आमेन. की यांनी ओळखावं की येशू कोण आहे. हालेलुया.
उद्यासाठी परमेश्वराने खूप सुंदर वचन दिलेलं आहे, पण मी ते आज नाही घेणार, कारण त्या वचनाचं म्हणजे ते वचन आहे ना, ते पूर्ण व्हायला पाहिजे एकाच ह्याच्यात, आणि म्हणून मी ते आज नाही घेणार. की येशू कोण आहे या संबंधात बायबलमध्ये खूप सुंदर उदाहरण आहे आणि ते आपण बघणार आहोत. आज मी तुम्हाला फक्त ती तयारी तुमच्या अंतःकरणाची करतोय प्रियांनो, की आपल्याला देवाला ओळखता यावं यासाठी पवित्र आत्मा दिला गेला. त्याच्याशिवाय तुम्ही देवाला ओळखू शकत नाही. हालेलुया. जगातली लोक का देवाला नाही ओळखत, येशूला नाही ओळखत? सांगा बरं. कारण कोण नाहीये? पवित्र आत्मा नाहीये. पवित्र आत्मा येतो जेव्हा ना आपल्या अंतःकरणामध्ये, त्यावेळेस तो आपल्याला त्याची ओळख करून देतो. हालेलुया. मला कळायला लागतं की येशू कोण आहे, तो माझ्यासाठी का आला, त्याने माझ्यासाठी काय केलं, तो काय करू शकतो. हालेलुया. तो माझ्याद्वारे माझ्यामध्ये राहून काय काय करू शकतो ना, जेव्हा मी त्याला ओळखायला लागेल, हे तेव्हा शक्य आहे जेव्हा पवित्र आत्मा मला मिळेल. आमेन. नीट लक्ष द्या. पवित्र आत्मा जरी माझ्यामध्ये आला तरी चमत्कार आत्म्याच्या नावाने होतात का येशूच्या नावाने होतात? हा, येशूच्या. हालेलुया. हे फार लक्षात ठेवा. पवित्र आत्मा जेव्हा येतो ना आपल्या जीवनामध्ये, आत्म्याच्या नावाने प्रार्थना नाही होत, प्रार्थना येशूच्याच नावाने होते. आमेन. तो पवित्र आत्मा फक्त तुम्हाला दाखवतो येशू तुमच्यामध्ये आहे आणि तो काम करेल. आमेन. त्याने मेलेल्यांना जिवंत केलं, तो आजही करेल. त्याने लंगड्यांना चालतं केलं, तो आजही करेल. तो आत्मा आपल्याला सांगतो ओळखा येशूला, तो आज पण तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. बायबल म्हणतं मी कधीच तुम्हाला एकटं आणि अनाथ सोडणार नाही, युगाच्या शेवटापर्यंत मी तुमच्या सोबत आहे. मी कधीच तुम्हाला एकटं अनाथ असं सोडणार. बस याची आठवण करून द्यायला पवित्र आत्मा आलेला आहे, की तो ओळख करून देतो येशू तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. प्रियांनो, बस ती ओळख आपल्याला व्हावी ही देवाची इच्छा आहे. म्हणून पौल म्हणतो इफिस्करास मंडळीच्या बाबतीमध्ये, तो आपल्या प्रार्थनांमध्ये विनंती करतो, हे देवा यांना तुझ्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा दे. आमेन. यांचे अंतःचक्षु प्रकाशित कर, यांचे आत्मिक डोळे उघड, यांना दिसू दे की तू आमच्या सोबत आहे. हालेलुया. यांनी तुला ओळखावं परमेश्वरा, यासाठी यांना तुझ्या ओळखीच्या ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा दे. हालेलुया. समजतंय का? नीट लक्ष द्या. जेव्हा पेत्र आणि योहान मंदिरात चालले होते, लंगडा भिकारी मंदिराच्या बाहेर बसलेला होता. त्याने काय मागितली? भीक. बोला, काय मागितली? भीक. तुम्हाला माहिती ते काय बोलले? पेत्र काय बोलला त्याला? तुला द्यायला आमच्याकडे सोनं चांदी काही नाही, पण जे आहे, काय बोलला तो? जे आहे ते तुला देतो. जे आहे ते तुला देतो. काय आहे त्याच्याकडे? पेत्राकडे काय होतं? येशू होता. पेत्राकडे काय होता? येशू. येशूचं नाव होतं पेत्राकडे. पेत्राकडे पैसा नव्हता, सोनं चांदी नव्हतं, काही नव्हतं त्याच्याकडे. तो म्हणतो मला तुझा द्यायला पैसे सोनं रूप काही, पण जे आहे ते तुला देतो. हालेलुया. तुम्हाला माहिती प्रियांनो, तुमच्याकडे कदाचित जगातली संपत्ती नसेल, जगातला पैसा नसेल, जगातली प्रतिष्ठा नसेल, पण त्याही पेक्षा उत्तम तुमच्याकडे आहे, तो आहे येशू. हालेलुया. जगाला आज त्या येशूची गरज आहे. पेत्र म्हटलं जे आहे ते तुला देतो, आणि तो कोण आहे? उठ आणि येशूच्या नावात चालू लाग. आमेन. उठला का नाही? उठला का नाही? पैसे दिले असते किती दिवस पुरले असते ना. तुम्ही आणि मी असतो तर काय, आपण दया आली असती, कारण मी कोणाला मानतो? येशू. मग 10 नाही, मी तुला 20 देतो. नाही तर मोठं छातीवर दगड ठेवून तुला 100 देतो. किती देतो? कारण मी कोणावर विश्वास ठेवतो? येशूवर. ही आपली दया आहे, ही आपलं धार्मिकता आहे. आपली धार्मिकता काय माहिती का? हा, येशू म्हणतो दया कर. दया, दया ती नाही केली, पैसे देऊन दया नाही केली, डायरेक्ट आरोग्य देऊन दया केली, जीवन बदलून दया केली, जे आजवर कोणी करू शकलं नाही ते करून दया केली. हालेलुया. ख्रिस्ताला प्रगट करा. आमेन. आज जगाला गरज आहे ख्रिस्ताची. विश्वासी लोकांनो, ख्रिस्ताला प्रगट करा. दारं उघडा. आपण दारं बंद करून बसलेलो आहेत. जोपर्यंत दारं उघडली जात नाही तोपर्यंत ख्रिस्त प्रगट होणार नाहीये. पेत्र म्हणतो माझ्याकडे जे ना ते तुला देतो. उठ आणि येशूच्या नावात चालू लाग. आज ही गरज आहे. मी तुम्हाला सांगतो, होत का नाही? कारण मी ओळखत नाही माझ्यासोबत कोण आहे. मी विसरून गेलोय माझ्यासोबत कोण आहे. मी विसरून गेलो की तो काम करू शकतो. मला नाही करायचंय. कोण करणार आहे? येशू. कोण करणार आहे?
येशू मी नाही करणार, तो करेल. पौल म्हणतो यांचे डोळे उघड की यांना तुझी ओळख व्हावी की तू कोण आहे. पौलाला माहिती होतं चमत्कार मी नाही करत, हो तो करतो जो माझ्यासोबत आहे, कारण मी त्याला ओळखतो. आमेन, हालेलुया. इस्रायल लोक म्हणायचे मोशेला, मरायला आणलं का आम्हाला या लाल समुद्राजवळ? आम्ही मिस्रातच मेलो असतो तर चांगलं होतं. तिथं कबरा कमी होत्या का? आम्हाला मराला इथं आणलं का? कारण ते देवाला ओळखत नव्हते. मोशे ओळखत होता का? कारण त्या मोशेने ते जळतं झुडूप पाहिलेलं होतं. जे जळत असताना सुद्धा त्या ठिकाणी हिरवगार होतं. त्या मोशेने पाहिलं होतं की जेव्हा मी काठी टाकली तिचा साफ झाला. त्या मोशेने पाहिलं होतं जेव्हा मी माझा हात छातीवर ठेवला तो कोणासारखा शुभ्र झाला. मोशेने परमेश्वराचे अद्भुत चमत्कार अनुभवले होते. जेव्हा तो फारो समोर जाऊन उभा राहायचा ना, त्या 10 पिढ्यांद्वारे फारोला आणि मिस्री लोकांना कसा त्रास झाला हे मोशेने अनुभवलेलं होतं. कारण देवाला तो ओळखत होता. हालेलुया. म्हणून लाल समुद्राला पाहून मोशे घाबरला नाही, पण इस्रायल लोक घाबरले कारण ते देवाला ओळखत नव्हते. मोशे त्यांना म्हणतो घाबरू नका, आज देव तुमचं कसं तारण करतो ते पहा. आमेन. त्याला माहिती नव्हतं काय होणार आहे, पण करेल देव. त्याला माहिती होतं की जो परमेश्वर ज्याला मी ओळखतो ना तो काहीतरी अद्भुत करेल. आणि त्यावेळेस परमेश्वराने मोशेला सांगितलं, मोशे माझा धावा काय करत बसला? तुझ्या हातात जी काठी ती समुद्रावर उगार. आणि समुद्राचे काय झाले? समुद्राचे काय झाले? 2 भाग झाले. तुम्हाला माहितीये काठी कोणाची उगारली गेली? मोशेची. बोला कोणाची? विश्वास कोणाचा होता? मोशेचा. देव कोणासोबत उभा होता? मोशे सोबत. प्रत्येक क्षणी परमेश्वर मोशे सोबत उभा होता. का? कारण मोशे देवाला ओळखायचा. आमेन. त्याला माहिती होतं परमेश्वर काय करू शकतो आणि म्हणून तो घाबरला नाही. विश्वासी लोकांनो, आज येशू तुमच्या सोबत उभा आहे, फक्त आपण त्याला ओळखत नाही. ज्या दिवशी ओळखायला लागाल ना, मी तुम्हाला सांगतो तुमची दारं बंद नाही राहणार, दारं उघडले जाते. हालेलुया. पेत्र आणि योहान हे पण घाबरून बसलेले होते जोपर्यंत ते येशूला ओळखत नव्हते. जोपर्यंत पवित्र आत्मा आला नाही आणि येशूची ओळख करून दिली नाही तोपर्यंत दार लावून बसलेले होते. पण बायबल म्हणतं जेव्हा दारं उघडली गेली ना, पवित्र आत्मा आला, त्यांना येशूची जेव्हा ओळख झाली ना, बायबल म्हणतं त्याच्यानंतर ते कधीच बंद दरवाजात राहिले नाही. दुसऱ्यांनी कुलूप लावून ठेवलं जेलमध्ये तरी उघडले गेले. हालेलुया. समजतंय का? जेलमध्ये त्याला कुलूप लावून कोंडलेलं होतं पेत्राला. बायबल म्हणतं तरी देवदूत आला आणि दार उघडून टाकले. हा, तुम्ही दार नाही लावणार, तुम्हाला कोणी कोंडू सुद्धा शकणार नाही. जेव्हा तुम्हाला ख्रिस्त कळेल तुम्ही स्वतःला पण बंद ठेवणार नाही आणि तुम्हाला कोणी कोंडू पण शकणार नाही. पेत्राला त्या ठिकाणी ती जेल जी होती ना ती कोंडून ठेवू शकली नाही. तिचे सुद्धा दरवाजे उघडले गेले. हालेलुया. ख्रिस्त कळणं गरजेचं आहे. आमेन, आमेन. प्रियांनो, आज देवाची इच्छा आहे जेवढे लोक इथं बसलेले आहेत ना, व्यक्तिगत आपल्या जीवनामध्ये आत्मिक जागृतीचा अनुभव आपण घ्यावा. आमेन. मी ओळखावं येशूला. बोला मी. बोला मी. आम्ही नाही, मी. हालेलुया. 3 चोर होते. किती? 3. आपलं सॉरी 2. येशू कुठे होता? सेंटरला. कुठे होता? मध्यभागी. दोघांचं अंतर सारखं होतं. कोणापासून? येशूपासून. दोघांचं अंतर सारखं होतं. येशू मध्यभागी आहे आणि दोघं चोर आजूबाजूला आहेत. दोघं एकाच अंतरावर आहेत. पण एवढंच अंतर असताना सुद्धा एक स्वर्गात गेला आणि दुसरा कुठे गेला? कुठे गेला? नरकात. दोघांचे मार्ग बदलले गेले. लक्षात घ्या. जवळीक तेवढीच आहे, अंतर तेवढंच आहे, सहभागिता तेवढीच आहे, तरी सुद्धा लास्ट मोमेंटला एक स्वर्गात गेला आणि दुसरा कुठे गेला? आज अनेक लोक आहेत 12 प्रेषितांसोबतच त्या ठिकाणी यहुदाची सहभागिता होती. येशू सोबत सहभागिता करत होता तो. 3.5 वर्षापर्यंत येशू सोबत सहभागिता केली यहुदाने. गेला कुठं? गेला कुठं यहुदा? अधोलोकात, नरकात. नीट लक्ष द्या. सोबत होता, सोबत राहत होता, संगती करत होता, सहभाग. पण येशूला ओळखू शकला? येशूला ओळखू शकला नाही. पिलाताने ओळखलं, चोराने ओळखलं. जो चोर आयुष्यभर चोऱ्या करत राहिला, एकदा मीटिंग केली, आत्मिक जागृती सभा केली नाही. आयुष्यभर चोर काय करत होता? चोऱ्या. एक पण आत्मिक जागृती सभा येशूची केली नाही. पण लास्ट मोमेंटला कुठे होता चोर?
मरायला कोणासोबत होता? येशू सोबत. लास्ट मोमेंटला, शेवटच्या क्षणी. ती आत्मिक जागृती सभा नव्हती, ती काही मोठी मीटिंग नव्हती, कन्व्हेन्शन नव्हतं. येशू ख्रिस्त रक्त सांडत होता, मरत होता, प्राण देत होता, बलिदान अर्पण करत होता. त्या समयाला तो चोर येशू सोबत होता. पण बायबल असं म्हणतं, तिथून तो कुठे गेला? येशू म्हणतो, मी तुला खचित सांगतो, आजच माझ्यासोबत तू कुठे असशील? सुखलोकात असशील. फरक नाही पडत किती वर्ष मी प्रभू मध्ये आहे, फरक याच्या नाही पडतो काय तुम्ही येशूला ओळखलं का नाही. त्या चोराने ओळखून घेतलं. येशूला काय म्हणतो तो? हे प्रभू, जेव्हा तुम्ही तुमच्या राजाधिकाराने याल, मग पाप्याची काय करा? ओळखला त्याने की हाच आहे जो न्यायनिवाडा करणार आहे, हाच आहे जो मरणातून उठणार आहे, हाच आहे जो ठरवणार आहे की कोण स्वर्गात जाईल आणि कोण नरकात जाईल. आमेन. ओळख झाली ना, ओळख झाली म्हणून तर येशूला म्हटला, प्रभू जेव्हा तुम्ही तुमच्या राजाधिकाराने याल, मग पाप्याची आठवण करा. आणि यहुदाने काय केलं? यहुदाने काय केलं? मुका घेतला येशूचा. काय घेतला? मुका. आणि कुठे गेला? कारण ओळखलं नाही, ओळखलं नाही. येशू म्हणतो, मी स्वर्गाचं दार आहे. काय आहे? स्वर्गाचं. मग यहुदाने कोणाचा मुका घेतला? स्वर्गाच्या दाराचा मुका घेतला आणि गेला कुठं? नरकात. स्वर्गाच्या दाराचा मुका घेऊन यहुदा जातो कुठं? नरकात. आज अनेक विश्वासी लोक असे आहेत की जे स्वर्गाच्या दाराचा मुका पण घेतात, तिथपर्यंत जातात, पण शेवटी जातात कुठं? का? कारण ओळख झाली नाही. ओळख झाली नाही. येशूची ओळख होणं गरजेचं आहे. आमेन. ज्याला ओळख झाली तो बदलला. हालेलुया. आणि पवित्र आत्मा त्याच्यासाठी दिला गेलेला आहे. आमेन. प्रियांनो, म्हणून पौल प्रार्थना करतो, हे प्रभू, ह्या सर्व लोकांना, ह्या मंडळीला मी प्रार्थना करतो की तुझ्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा दे. आमेन. पवित्र आत्माच आहे की जो येईल आणि येशू बद्दल तुम्हाला शिकवू शकेल आणि त्याची ओळख करून देईल. हालेलुया. मीटिंगांमध्ये ऐकतो आपण, निघून जातो. प्रियांनो, खरी प्रोसेस घरी सुरू व्हायला पाहिजे. आमेन. कुठे सुरू व्हायला पाहिजे? म्हशींना चारायला घेऊन गेलो आपण ना, बाहेर गवत खातात. काय खातात? गवत. जेवढं खायचं गप 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 खूप खातात, खायचं तेवढं खातात. पण जेव्हा ते घरी आणतात तुम्ही त्यांना आणि गोठ्यामध्ये बांधतात, त्यावेळेस त्यांचं खरं काम सुरू होतं. काय करतात ते? रवंथ. काय करतात? जे गप गप खाऊन घेतलेलं असतं ना, ते परत काय करतात? काढतात आणि त्याचं रवंथ करतात. अजून बारीक, अजून बारीक, अजून बारीक. कारण ते रवंथ केल्यानंतरच त्याचा फायदा त्यांच्या शरीराला होणार आहे. समजते? ही क्रिया केव्हा होते माहिती का? जेव्हा ते एकांतात एकटे बसलेले असतात म्हशी. हालेलुया. हा, एकट्या शांत बसून त्यांचं फक्त तोंड चालू असतं. कळतंय का मी काय सांगते? जेव्हा ग्रुपने चरत असतात तेव्हा रवंथ करत नाही, तेव्हा फक्त खाऊन घेतात. जेव्हा तुम्ही सभेला येतात ना, आत्मिक जागृती सभेला, खाऊन घ्या फक्त. काय करा? वचन काय करा? खाऊन घ्या. पण घरी जाल तेव्हा काय करा? रवंथ करा. जे ऐकलंय त्याचं काय करा? तिथून आत्मिक जागृतीला सुरुवात होईल. आमेन. तिथून तुमच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन घडायला सुरुवात होईल. तिथून ते वचन तुमच्या हृदयाला स्पर्श करेल. तिथून प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला बोलेल. तिथं त्याची ओळख तुम्हाला व्हायला लागेल आणि तिथं तुम्ही त्याच्याशी जवळीक साधाल. आमेन. तो तुमचा फायदा आहे, हा नाही. इथं खाऊन घ्या फक्त, पण घरी जाऊन रवंथ करा. आमेन. घरी जाऊन मनन करा की प्रभू माझ्याशी का बोलतोय, देवाची काय इच्छा आहे की मी त्याला ओळखावं. आमेन. ओळखा त्याला. कारण आपण दारं बंद करून बसलोय. काय बंद करून बसलोय? दारं बंद करून बसलोय. देवाची इच्छा आहे दारं उघडली पाहिजे. हालेलुया. शेवटचा काळ आलाय प्रियांनो. देवाचं वचन काय म्हणतं माहिती का? पीक पीक फार आहे पण कामकरी थोडे आहे. नोकरीची ऍड जर निघाली सरकारी, 10 जागा असतात. किती अर्ज किती जातात खरं सांगा? हा, 10 जागा असतील ना तर कमीत कमी 10,000 अर्ज असतात ना. आणि जागा किती असतात? 10. तुम्हाला माहिती, येशूने 10,000 जागा काढलेल्या आहेत. 10 अर्ज सुद्धा जात. नोकरी आहे सगळ्यांना आहे. कारण मी नाही म्हणत, कोण म्हणतं? वचन काय म्हणतं? पीक फार आहे पण काम करी. अरे भेटतच नाहीये मजूर. मी तर जागा काढून ठेवलेल्या आहेत की अरे बाबांनो ऍप्लिकेशन करा,
ऍप्लिकेशन शिंदे सरांना उपयोगी करायची इच्छा नाही देवाची. देवाला वाटतं प्रत्येकाने सुवार्ता सांगावी. हालेलुया. एकाने काहीच होणार नाही. एक व्यक्ती उभा राहावा ही परमेश्वराची इच्छा नाहीये. नीट लक्ष द्या. ज्या वेळेस मोशेच्या काळामध्ये छावणीमध्ये अनेक लोकांवर अभिषेक झाला आणि ते संदेश देऊ लागले. काय देऊ लागले? संदेश. तेव्हा यहोशुआ आला मोशेजवळ म्हणतो, ते लोक काय देत आहेत? संदेश देत आहेत, त्यांना गप कर, नाही तर तुझी क्रेडिट कमी होईल. तुझं काय होईल? तुझं क्रेडिट कमी होईल. मोशे काय म्हणतो माहिती का? माझ्यासारखं सगळ्यांनीच संदेश दिला तर किती चांगलं होईल. आमेन. क्रेडिट कोणाचीच कमी नाही होत प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, उलट त्याची क्रेडिट वाढते. हालेलुया. मी म्हणतो प्रत्येकाने सेवा करा, प्रत्येकाने प्रचार करा, मागा देवाकडे. पण प्रॉब्लेम असा आहे ना, हजारो जागा निघालेल्या आहेत स्वर्गाच्या नोकरीच्या, पण एक पण ऍप्लिकेशन द्यायला तयार. भीती वाटते लोकांना प्रार्थना करायला, प्रभू तुझी सेवा दे. का? कारण त्यांना वाटतं ऐकून घेईल खरंच, ऐकून घेईल खरंच. म्हणून ऍप्लिकेशन करायलाच भीती वाटते अनेकांना. हा, म्हणून देवाचं वचन म्हणतं, पीक वाढलंय खरं पण कामकरी थोडे आहे. का नाही कामकरी तयार होत माहिती तुम्हाला? कारण येशूला ओळखलं. येशूला ओळखलं नाही. हालेलुया. पेत्राने भरलेली जहाज का सोडून दिली? कारण कोणाला ओळखलं? लेवी जकातदार होता. लेवी जकातीच्या नाक्यावरून उठून येशूच्या मागे का चालला? कारण त्याने येशूला ओळखलं. जक्कयाने अर्धी संपत्ती दान करून टाकली आणि 2 नंबरने कमवलेला चौपट परत केलं. का केलं? कारण जक्कयाने येशूला ओळखलं. ज्यांनी येशूला ओळखलं ना, त्यांना फायदा तोटा नाही कळत, त्यांना फक्त येशू कळतो. आमेन. पण ज्यांना येशूच नाही कळला ना, त्यांना फक्त फायदा कळतो. समजते तुम्हाला मी काय सांगते? माझ्या मुलाने सेवक व्हावं अशी प्रार्थना किती लोक करतात? डॉक्टर व्हावं. आणि ती पण प्रार्थना कुठे विनंती देतात? चर्चमध्ये. माझ्या मुलाने काय व्हावं? देव विचार करतो वरून, अरे जागा तर याच्या बाकी सेवेच्या. इथं तर अपॉइंटमेंटला माझ्याकडे कोणी येत नाही, मला कामकरी भेटत नाही. हे कोणासाठी मागतात? डॉक्टर ऑलरेडी आहेत, इंजिनियर ऑलरेडी आहेत. एवढे डॉक्टर. पिंपळनेरला आमची छोटी मंडळी आहे, नीट लक्ष द्या. पिंपळनेरला आमची छोटी मंडळी आहे. 6 का 7 डॉक्टर आहेत आमच्या मंडळीत. किती? 7. म्हणजे पेशंट कमी आणि डॉक्टर जास्त. विचार करा. मी त्यांना म्हटलं, तुम्ही सगळ्यांनी मिळून एक दवाखाना टाका. एवढे आमच्या छोट्याशा मंडळीमध्ये 6 ते 7 डॉक्टर आहेत. बाकी होत आहेत, बाकी झालेत. थोड्या दिवसांनी असं होईल, एका माणसाच्या मागे एक डॉक्टर राहील. ज्या बी आई वडिलांचं स्वप्न विचारा, मुलाला काय बनवायचं? डॉक्टर. काय बनवायचं? अरे मग पेशंट कोण बनेल? मग एकमेकांचाच उपचार करावा लागेल तुम्हाला. आणि डॉक्टरकडून पैसे घेत नाही, म्हणजे तुम्हाला तोही पैसा भेटणार नाही. हालेलुया. किती जण प्रार्थना करतात की देवा तुझ्या सेवक बनव माझ्या मुलाला. नाही करत. का? कारण माहिती, ऐकून घेईल, ऐकून घेईल. हन्नाची प्रार्थना देवाने केव्हा ऐकली? तिला मुलबाळ होतं का? नाही. खूप रडायची ती, खूप अनेक वर्ष गेले, ती वाहन होती, तिला मुलबाळ नव्हतं होत. हन्नाची प्रार्थना देवाने केव्हा ऐकली तुम्हाला माहिती? जेव्हा हन्नाने काय प्रार्थना केली? देवा जर तू मला मुलगा दिला तर मी याला अमरण तुझ्या सेवेसाठी देऊन टाकेल. बोला, अमरण तुझ्या सेवेसाठी. लगेच देवाने ऐकून घेतलं. का? मुलगा नाही मागते, सेवक मागते. हालेलुया. हन्ना मुलगा नाही मागते, ही काय मागते? सेवक मागते. तिने देऊन टाकला देवाने लगेच. एवढ्या वर्ष नाही भेटला, कारण स्वतःसाठी मागत होती. पण ज्या दिवशी तिने देवासाठी मागितलं, परमेश्वराने देऊन टाकलं. हालेलुया. ज्या बहिणींना लेकरं नाही येत ना, त्यांनी आजपासून प्रार्थना ही करा, देवा मुलगा दे तुझ्या सेवेसाठी. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, पुढच्या वर्षी तुम्हाला मुलं होईल 100%. कारण योग्य प्रार्थना देवा ऐकतो. ऐकतो, कारण तो म्हणतो काम करी थोडे आणि पीक फार आहे. आमेन. डॉक्टर बनवायचंय, इंजिनियर बनवायचंय, बनवा, मी म्हणत नाही. कारण डॉक्टर बनून पण तो सेवा करू शकतो. पण प्रार्थना ही करा, त्याने तुझी सेवा करावी, कारण गरज ती आहे. आमेन.
देवाच्या राज्यामध्ये वॅकन्सी आहेत, रिकाम्या जागा आहेत प्रियांनो, भरण्याची गरज आहे. पण तेच भरतात जे देवाला ओळखतात. हालेलुया. तेच भरतात जे देवाला ओळखतात. मला अनेक लोक प्रश्न करतात, सर तुम्ही कसं काय करतात? मी म्हणतो करतोय ना, करू दे ना बाबा. तू नाही करू शकत तर मला तर करू दे. कसं काय जमतं तुम्हाला? मी स्टेटस टाकणं बंद करून दिलंय सध्या. का? कोणी पण मला विचारतं, मग शाळेवर केव्हा जातात? अरे मी रात्री मिटिंगा करतो. शाळा रात्री नाही राहत. शाळा कधी असते? दिवसा. आणि मला म्हणतात मग तुम्ही घरी केव्हा जातात आणि केव्हा? मी माझं काय करायचं ते करतो ना. मी करतोय तर मला करू दे. तुझ्यानी नाही जमत तर घबरा ना बाबा. मी बंद करून दिलं स्टेटस टाकणं. का? काही काही महाभाग मला असे पण भेटले, नोकरी सोडली मग तुम्ही? नोकरी सोडली? मी मनात विचार, पहिला फोन तुलाच करेल सोडली तर. काही वाट बघतायत. हालेलुया. जो करतोय त्याला करू द्या आणि तुम्ही बी करा, ही देवाची इच्छा आहे. आमेन. मला भीती वाटते कारण मी त्याला ओळखलंय. नुसता पगार खाऊन जर मी पोट वाढवेल ना तर परमेश्वर त्याचा हिशोब घेईल. हालेलुया. हा. पण त्याला मला माहिती ना, मी आज जे करतोय ना परमेश्वर बघतोय. मी ऍप्लिकेशन दिलं त्याने मला डबल नोकरी दिली. हालेलुया. जगामध्ये 2 नोकऱ्या भेटतात का तुम्हाला? मला खूप इच्छा होती पोलीस डिपार्टमेंट मध्ये जायची, पण घरच्यांनी जाऊ दिलं नाही. पण ते बरं झालं. हा, नाही तर इथं नसतो मी. 2 नोकऱ्या भेटतील का? नाही, पण देवाने दिल्या. आमेन. मी जगातली पण नोकरी करतोय आणि स्वर्गाची पण नोकरी करतोय. हालेलुया. माझं सुद्धा ऍप्लिकेशन त्याने मान्य करून टाकलं. बोला, जगात नाही चालत, स्वर्गात चालतं. तुम्ही नोकरी करत असाल ना, मागा देवाकडे, प्रभू सेवा दे, दिल देव. कारण गरजच आहे. काम करायलाच कोणी तयार नाही तर गरज आहे. मागा परमेश्वराकडे. पण तेच मागतील जे देवाला ओळखतील. आमेन. आपण जोपर्यंत येशूला ओळखत नाही ना, तुम्ही मागूच शकत नाही त्याच्याकडून. हालेलुया. हा, पौल म्हणतो जे माझ्यासाठी लाभाचं होतं ते ख्रिस्तासाठी मी हानी असं समजतो, केर कचरा असं लिखतो. बरोबर आहे ना? पौल ज्याने गमलिएलाच्या हाताखाली शिक्षण घेतलेलं होतं, परुषी होता पौल. काय होता? परुषी. पौल मान सन्मानाने जगणारा होता. लोक जेव्हा भेटायचे ना, लोक आदराने त्याला झुकून नमस्कार करायचे, कारण परुषी होता. समाजामध्ये आदराचं स्थान होतं. पण येशू जेव्हा त्याला भेटला आणि येशूला ओळखलं ना, पौलाने परुषी पद टाकून दिलं आणि येशूचा दास म्हणून घेण्याचं त्याने त्या ठिकाणी स्वीकारलं. आमेन. का? त्याने जगातल्या गोष्टी केर कचरा लेखल्या, कारण ख्रिस्त हा लाभ मला मिळावा. आमेन. येशूला ज्याने ओळखलं ना प्रियांनो, तो जक्कयासारखा कंगाल व्हायला पण तयार होऊन जातो. फरक नाही पडत त्याला, कारण त्याला माहिती मला कोण भेटला? येशू. श्रीमंत तरुण मुलगा येशू जवळ आला आणि म्हणतो मला सर्व स्वर्गात जायचंय, सार्वकालिक जीवन पाहिजे. येशू म्हणतो 10 आज्ञा पाळतो. म्हणतो मी पाळतो लहानपणापासून. येशू म्हणतो सगळं सोड आणि माझ्या मागे ये, तुला स्वर्गात मोठी संपत्ती. येशूने काय ऑफर दिली त्याला? काय ऑफर दिली? सेवेची नाही, माझ्या मागे. काय ऑफर दिली? माझ्या. म्हणजे जी ऑफर पेत्राला भेटली, जी ऑफर पेत्राला भेटली, जी योहानाला भेटली, जी आंद्रियासला भेटली, जी पौलाला भेटली, तीच ऑफर त्या तरुण पुरुषाला भेटली. तू माझ्या मागे. याचा अर्थ तो प्रेषित होऊ शकत होता. याचा अर्थ तो येशूची सेवा ऍज अ प्रेरित करू शकत होता. त्याला ती धन्यता भेटणार होती. कदाचित यहूदाचं पद त्याला भेटलं असतं, त्या जागेवर तो आला असता. तुम्हाला माहितीये एवढी मोठी गोष्ट नाकारली का? कारण येशूला ओळखत. येशूला ओळखत. येशूने स्पष्ट सांगितलं, तुझं सगळं गोरगरिबांना देऊन टाक आणि माझ्या मागे. ऑफर दिली. मी माझा शिष्य होण्याची ऑफर देतो तुला, प्रेरित होण्याची ऑफर देतो. चल घेतो का? नाही. का? मला पैसा सोडायचा? कारण येशूला ओळखलं नाही. लेवीने जकातीचा नाका यासाठी सोडला कारण त्याने येशूला ओळखलं. पेत्र, योहान, याकोब यांनी नाव यासाठी सोडली, काम यासाठी सोडलं कारण त्यांनी येशूला ओळखलं. जगामध्ये ज्यांनी ज्यांनी जे जे सोडलंय ना, तेव्हाच सोडू शकतात जेव्हा तुम्ही येशूला ओळखा. नाही तर दार बंद करून बसायचं, मी आणि माझा परिवार. तो दार ठोकतोच आहे प्रत्येक आत्मिक जागृती सभेमध्ये ना. पहा मी कुठे उभा आहे आणि काय करते? जो उघडेल त्याच्यासोबत मी आज जाईल. आमेन. प्रियांनो, ही आत्मिक जागृती सभा यासाठी आहे की तो आवाज तुम्ही ऐकावा आणि दार उघडावी, तुमच्या आतमध्ये काहीतरी नवीन व्हावं.
हालेलुया. जेव्हा हे वचन प्रभू आज आपल्याशी बोलतं ना, आज घरी गेल्यावर प्रार्थना करा, प्रभू खऱ्या अर्थाने मी तुला ओळखू इच्छितो. आमेन. ज्या दिवशी तुम्ही त्याला ओळखाल ना, योग्य प्रार्थना करायला शिकाल. समजते का? मग तुम्ही गाणं म्हणाल ना, लोकांनी ऐकावं म्हणून नाही. जर तुम्ही त्याला ओळखाल ना, तुम्ही फक्त त्याने ऐकावं म्हणून म्हणाल. हालेलुया. जे कराल तुम्ही त्याच्यासाठी कराल, कारण तुम्ही त्याला ओळखायला लागाल. म्हणून पौल म्हणतो, हे देवा, या इफेस मंडळीला तुझ्या ज्ञानाचा, तुझ्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आतमध्ये यांनी तुला ओळखावं, मग फायदा आहे त्यांना. मग तुम्ही फाटकी नोट टाकणार नाही, कारण तुम्ही कोणाला ओळखायला लागले? येशूला. आमेन. हा, अजिबात फाटक्या नोटा टाकणार नाही तुम्ही. एकच चमत्काराला ओळखतात ते, येशूने लंगड्यांना चालवलं. फाटकी नोट पण चालू शकते ना. जी कुठंच दुकानात नाही चालली ती चर्च मध्ये चालते. हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. लंगडा नाही चालत ना आमच्याद्वारे, कोण चालते? फाटकी नोट चालते. किमान हा चमत्कार तर बऱ्याच लोकांनी अनुभवलाय. जी कुठंच नाही चालली नवापूरच्या बाजारात, ती कुठं चालली? चर्च मध्ये चालली. ये सबसे बड़ा चमत्कार हमारे जीवन में हमने अनुभव किया है. हालेलुया. यीशु मसीह के नाम से मैं आज्ञा करता हूं, 10 रुपए की नोट चलने लग जा. और चलती है, चर्च में चलती है. भले लंगड़ा ना चले पर नोट चालते. हालेलुया. हे यासाठी होतं कारण आपण येशूला ओळखत. तारा बघितला किती लोकांनी? 3 मागी लोक होते ना. जेव्हा तारा बघितला, येशूला बघितलं का? फक्त काय बघितला? पण तरी त्यांना माहिती होतं कोण जन्माला आलाय. आमेन. जेव्हा येशूला भेटायला आले, काय घेऊन आले? सोनं, ऊद, गंधरस. तिघ मौल्यवान वस्तू आहे. आमेन. कारण पाहिलेलं नसताना ओळखत होते की कोण जन्माला आलेला आहे. हालेलुया. म्हणून येताना जे त्यांच्याकडे मौल्यवान होतं ना, ते घेऊन त्या ठिकाणी आले. हालेलुया. सोनं, ऊद, गंधरस. मरियेने येशूच्या पायावर काय ओतलं? डोक्यावर काय ओतलं? तेल. कसं तेल होतं? बहुमूल्य तेल. बोला कसं? का ओतलं? कारण ती कोणाला ओळखत होती? व्यभिचारी स्त्रीने येशूच्या पायावर काय ओतलं? तसंच मौल्यवान तेल. का? कारण ती येशूला ओळखत होती. मौल्यवान तुम्ही तेव्हाच ओतू शकता ज्यावेळेस तुम्ही येशूला ओळखाल. आमेन. म्हणून पौल म्हणतो, यांना फक्त तुझ्या ओळखी संबंधीच्या प्रगटीकरणाचा आत्मा दे. यांनी तुला ओळखलं ना, बस बाकी काही करण्याची गरज, बाकी ते करतील. हालेलुया. प्रियांनो, येशूला ओळखा, देवाला ओळखा आणि मागा देवाकडे की पवित्र आत्मा मला दे की मला येशूची ओळख व्हावी. आमेन. यावेळेस आपण डोळे बंद करू आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण आपले डोळे बंद करू. थँक्यू जीसस. धन्यवाद प्रभूजी. तुझं वचन सांगतं परमेश्वर पिता, जसं पौल म्हणतो की मी रोज तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि प्रार्थनेमध्ये आठवण ठेवतो की देवाने, पित्याने तुम्हाला त्याच्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा की जेणेकरून आम्ही देवाला ओळखून घ्यावं. हो प्रभूजी, पवित्र आत्मा ह्यासाठी या जगामध्ये आला की तुझी ओळख आम्हाला द्यावी. धन्यवाद पिता. पवित्र आत्मा, आज प्रभू येशूची ओळख आम्हाला होऊ दे. ख्रिस्ताला आम्ही ओळखावं, तिच्या जवळ जावं, यासाठी पवित्र आत्मा तो आम्हाला सहाय्य कर. एक छोटस कोरस घेऊ आणि आपण प्रार्थना करू. थँक्यू जीसस. प्रत्येक जण आपले डोळे बंद करू.
आत्मा पवित्र आत्मा हम ले जा यीशु के चरणों में पवित्र आत्मा सिर्फ तेरे यीशु तेरे सिर्फ तेरे यीशु तेरे सिर्फ तेरे यीशु तेरे मैं आता हूँ घुटने में टिका सर झुकाता हाथ उठाता हूँ तेरे घुटने में टिका सर झुकाता हाथ उठाता हूँ तेरे सिर्फ तेरे यीशु तेरे सिर्फ तेरे यीशु तेरे सिर्फ तेरे यीशु तेरे मैं सर झुकाता माझ्या देवा पवित्र आत्मा तो आम्हाला प्रभू येशूच्या चरणापाशी घेऊन जा प्रभू येशूची ओळख आम्हाला होऊ दे प्रभू आम्ही ख्रिस्ताला ओळखावं त्याला ओळखण्यासंबंधीच्या ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा आम्हाला दे ती ओळख आम्हाला होऊ दे प्रभू की जेणेकरून आम्ही बदलावं जेणेकरून आम्ही त्याच्यासाठी उभं राहावं जेणेकरून आमचे बंद दरवाजे उघडले जावे प्रभू आणि पिता आम्ही ख्रिस्ताला ह्या जगासमोर प्रगट करावं यासाठी पाऊल मागतो की मी प्रार्थना करतो तुमच्यासाठी विनंती करतो संबंधीच्या ओळखीचा आणि ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा धन्यवाद पिता आज जे वचन इथं पेरलं गेलं ते काम केल्याशिवाय परत येऊ नकोस खऱ्या अर्थाने एक आत्मिक जागृती प्रत्येकाच्या हृदयात व्हावी घरी गेल्यानंतर हे वचन त्यांच्यामध्ये वाढावं आम्हा प्रत्येकाच्या हृदयात वाढावं प्रभू